आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर येची दान तुझे हार गाचे पिता हार गाचे पिता गाचे
वारले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हारावा दर्शनी हारावा संत दर्शनी हारावा दर्शनी हारावा संत दर्शनी हारावा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हारावा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला मोठा हृदय पेटी करोडे कोटी वाट करोडे मोठे वाट करोडे मोठे वाट मोठा हृदय पेटी करोडे कोटी वाट करोडे मोठे वाट करोडे मोठे वाट संत दर्शनी हारावा दर्शनी हारावा संत दर्शनी हारावा संत दर्शनी हारावा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हारावा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला कामनी होता देवा तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला कामनी होता देवा तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला तुझ्या भावाचा पडला संत दर्शनी आला उजळले भागे आता उजळले भागे उजळले भाग्य आता
संत
भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
पावन झालं पावन झालं पावन झालं उजळले भाग्य आता थोडा गेन द्या आवाज कमी थोडा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी आपल्या श्री क्षेत्र माऊली संस्थान नारायणवाडी तहत या परमपावन भूमीमध्ये या संस्थानावरती भूतकाळामध्ये उच्च विद्याविभूषित जे शास्त्री पदाचं शिक्षण आहे, वारकरी संस्थेचं शिक्षण घेऊन त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे, एक विशिष्ट शास्त्र निवडायचं, ते वेदांत शास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, जे शास्त्र कधी आपण पाहिलेले सुद्धा नाहीत, उलगडलेले नाहीत, अशा कठीणतम शास्त्राचा अभ्यास करून परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण स्वामी निगमानंद महाराजांच्या बरोबरीने ज्यांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या बरोबर ज्यांचा काळ गेला, असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांना जाऊन आज 2 महिने होत आहेत. जग रहाटी आहे, जाणं प्रत्येकालाच आहे, परंतु प्रत्येकाच्या जाण्यामध्ये अंतर आहे. विठाला मी शास्त्रीजींना मादळमोहीच्या संस्थानावरती संभाजी महाराजांच्या सानिध्यात आमचा एकदा संबंध आला, परिचय झाला. मला मोठ्या प्रेमाने बोलले शास्त्रीजी, म्हणले महाराज तुम्हाला मी आज पाहिले, परंतु नारायणगडाच्या पत्रिकात मी तुम्हाला बऱ्याचदा पाहिले. तुमचं नाव ऐकून आहे, कुठं गाव आहे, काय आहे. म्हणले नारायण महाराजांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे, म्हणून आशीर्वादाने असाध्य गोष्टी साध्य होतात. असा थोडासा संवाद झाला. पण एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी भरीव स्वरूपाचं कार्य या संस्थांवरती आणि या परिसरात केलं, ते आपल्यातून गेलेले आहेत. हे आपल्याला स्वीकारावं लागतंय, मान्य करावं लागत नाही.
ते मनाला हृदयाला पटत नाही, पण न पटलं तरी नाईलाजाने आपल्याला ते स्वीकारावं लागतंय. विठाला आणि अशा महात्म्याच्या दुसऱ्या मासिकाच्या सुमनांजली वाहण्याच्या, श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं ही सेवा, तशी ही मोठी सेवा, मोठ्यांची सेवा. आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरात भरपूर संस्थानं आहेत. इकडून या गावचा जवळच मत्स्येंद्रनाथ गडाचा संबंध आहे, स्वामीजींचा संबंध होता, पूजनीय गुरुवर्य निगमानंद बाबांचा. शास्त्रीजींचा नारायणगडाशी संबंध होता. जवळ असल्यामुळं पहिला मान, पहिल्या मासिकाची पहिली सेवा मत्स्येंद्रनाथ गडाची झाली, परमादरणीय गुरुवे जनार्दन महाराजांची झाली. आणि दुसरी सेवा जी आहे ही नगद नारायण महाराजांची व्हावी म्हणून प्रेममूर्ती गुरुवर्य महंत शिवाजी बाबांची सेवा आहे. पण या लॉकडाऊनमध्ये त्यांनी आणखीन कीर्तनं सुरू केलेली नाहीत. लोकांचा आग्रह फार आहे, बाबा नक्की येणार आहेत. विषय असा आहे, भरपूर आटापिटा करून, भरपूर कीर्तनं करून सुद्धा आम्हाला लोक ओळखीत नाहीत. आणि जे नुसते 5 मिनिटं मंडपातून गेले तरी त्यांना लोक विसरत नाहीत, त्यांना प्रेममूर्ती शिवाजी महाराज म्हणतात. आपल्याकडं म्हण आहे ना, शेर की झलक और सबसे अलग. मोठाल्या महात्म्यांचं नुसतं आपल्यामध्ये मिसळणं आणि संचरणं शेकडो कीर्तनकाराला ते गुंडाळून जातं. विठाला विठाला आणि स्वामीजींचाही, निगमानंद बाबाचाही, माझा हुंगरोड महाराज हे त्यावेळेस यायचे पाडळशिंगेला याला कार्यक्रमाला, तर संबंध यायचा. मी त्यांना भ्यायचोच. आणि मोठ्या बाबाला, वैराग्यमूर्ती महादेव बाबालाही मी भ्यायचो. पण मादळमुळीचा काय संबंध असल्यामुळं बाबाला मी बोलतो थोडा प्रेमाने, ते सगळ्याशीच बोलतात, पण अनादर म्हणून नाही, बरं बोलतो असा प्रेमाने. 10-5 मिनिटं बसल्यावर चर्चा करतो, मग म्हणतात असे, जा आता पडू दे मला असं. तर त्यांनी मला ही आज्ञा दिली, ते नाही तिथं मी उभा आहे म्हणजे मी ती आहे असं काय समजू नका. फक्त त्यांची ओबे, आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून त्यांची आज्ञा आहे. आणि आजच्या दुसऱ्या मासिकाचं कीर्तनकाराचं, अन्नदानाचं, प्रेमाने, लढीवाळपणाने, सौजन्याने भार आमच्या जोडवाडीच्या ग्रामस्थांनी उचललेलं आहे, त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आणि इतकं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. बस दोन्ही संस्थांच्या मध्ये हे असल्यामुळं दोन्ही संस्थांना मान आहे, त्याच्यामुळं चाल सुद्धा दोन्ही संस्थांचीच लावली. हो, कारण चाल लावायला सुद्धा डोकं लागत बरं का. चाल म्हणण्यापेक्षा चाल लावणार डोकेबाज लागतो. म्हणून संगीत विशारद आपल्या परिसराचं भूषण, लांब लांबपर्यंत ज्यांचं नाव आहे महादेवजी महाराज घुंगरड, बस त्यांची. आणि नारायणगडाचे, ज्यांना घरी काय चाललंय याचा मेळ नाही, पण संस्थानावरती निहारी न करता खरंच सेवेला हजर होतात आमचे प्रतिज्ञान, वाहून घेतात. आणि काय करतात, हे माणसं जोडायचं काम करतात. आलेले गडात एकादशीला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10-12 तास फराळीचं भान राहत नाही. असे आमचे राजभाऊ महाराज गवते, तकिक नाना, रामनाथ महाराज सालपे, ज्यांचं गाव आहे ना आमचा फार जुना दोस्ताना आहे. नाशिकेत महाराज, जरी बरं झालं तुमचं गाव पाहायला मिळालं. त्यांचा नामचा परिचित असा आहेच, पण ते नेहमी म्हणतात की तुमच्या गावचे व्यापारी भेटतात. म्हणलं आमच्या व्यापाऱ्याच्या नादाला लागू नका. विठाला विठाला मच्छिंद्रनाथ गडाहून आपल्या नारायणगडाला दिंडी आणणारे आपले देवकर महाराज, राम महाराज देवकर. हो, राम महाराज देवकर. कारण त्यांच्या त्या कार्यक्रमाला मी होतो गडावर. परिसराचं भूषण लहू महाराज देवकर आमचे गुरुजी, त्याच्यानंतर तुकाराम महाराज, ही सगळी मंडळी सगळ्यांना करतो. आणि शास्त्रीजी नंतर या संस्थांची धुरा वाहण्याची जिम्मेदारी, जबाबदारी, जे उत्तरदायित्व ज्यांच्या खांद्यावरती टाकलेले ते सुद्धा शास्त्रीच आहेत. परम आदरणीय महंत उद्धवजी महाराज शास्त्री, तुम्हाला प्रणिपात करतो बाबा. आणि माझं अंतकरण सद्गदित होते. एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या
मासिकाच्या निमित्तानं सेवा मिळते आणि फार मोठ्या महात्म्याच्या आज्ञेने मिळते. विठाला लो महाराज तो तुम्ही आत्ताच भिजला तर. तुकाराम महाराज जे म्हणले ना, कोंडू कोंडू धरीन जीवे, इथं जाणवायला लागलेले पुरेपूर काही नाही. लोह महाराज आहेत, आमचे गुरुजी आहेत, सगळ्याला अभिवादन. हुकून चुकून कोणी गुणवान राहायला तरी सगळे माझेच आहेत आणि मी तुमचं लेकरू आहे. सगळ्याची नावं घेणं अशक्य, सगळ्याला अभिवादन करतो. ऐका, सेवेसाठी वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा संत दर्शनानंतरची जीवनातली काय स्थित्यंतर आहेत, काय बदलाव आहे, याचा उहापोह करणारा हा 4 चरणाचा छोटा अभंग आहे. विठाला विठाला एक मुद्दा मांडून गेलो होतो मी ही प्रस्तावना करायच्या अगोदर, की जगात आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. एक लक्षात घ्या, फक्त असं वाटतं माणसाला की मला सोडून बाकीच्याला जायचंय. असं मला तरी वाटतं की सगळे मरणार आहेत, फक्त मीच राहणार आहे. असं कधी कधी पुन्हा विचार केल्यावर वाटतं नाही, आपलं बी गंगा पूजनाचं कीर्तन करायला कोणतरी फेटा घेऊन तयारच असेल. जायचं प्रत्येकाला आहेच, पण जाण्या जाण्यामध्ये बदल आहे. एक वाक्य ऐका, काही माणसं जन्मतात कधी, जगतात कशी आणि जग सोडून जातात कशी याचा मेळच नाही. कोणी त्यांची दखल घेईन असं त्यांचं काही जीवन नाही. काही काय जणांच्या जन्माण्याची दखल नसते, पण त्यांचं कार्य कर्तृत्व असं विशेष असतं की जातानी आणि गेल्यानंतर त्यांची जगाला दखल घ्यावीच लागते. राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले कमान ईश्वर विभूती, गेले कमान ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले कमान ईश्वर विभूती, गेले कमान ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. अशा काही विभूती गेल्यानंतर त्यांची कीर्ती राहते, त्याला कीर्ती तनू म्हणतात. कीर्ती रूपाने ती राहतात. आणि बरेच दिवस झालं कार्यक्रम नाही, ह्या चान्स हाणून आता मना वाटतंय पण कार्यक्रमच बंद आहे. कीर्तन करा वाटते पण कशाचे करावं, रामायण भागवत सांगा वाटतंय पण कुणा पुढं सांगावं. काळ मोठा विचित्रच आला. पण चला विषय सांगतो तुम्हाला. काही काही गेले तरी त्यांच्या जाण्याची जगाला दखल घ्यावी लागते आणि काहीच्या येण्याची दखल घ्यावी लागते. देवाच्या आगमनाने जग त्याची दखल घेतं, म्हणून देवाचं आगमन सामान्य काळाला बदलवून त्या काळाला पर्वकाळ बनवतो. रामनवमी, जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, देवाच्या जन्माने आगमनाने सामान्य काळ पर्वकाळ बनला आणि महात्म्याच्या जाण्याने सामान्य काळ बदलतो आणि ती पर्वणी होती ज्या त्या भागामध्ये. ज्ञानोबारायचा संजीवन समाधी सोहळा संप्रदायातला हा पर्वकाळ आहे. नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा षष्ठी पर्वकाळ आहे. तुकोबारायचं सदेह वैकुंठ गमन पर्वकाळ आहे. नगद नारायण महाराजांची फाल्गुन महिन्यातली द्वादशी पुण्यतिथी हा आपल्यासाठी पर्वकाळ आहे. पूजनीय सीताराम बाबा गेले त्यांचं निर्याण तो पर्वकाळ आहे. ज्या ज्या मितीला महात्मे जातात त्या काळाला बदलवून ते पर्वकाळ बनवतात, म्हणून त्यांच्या जाण्यात आणि आपल्या जाण्यात हा बदल आहे. विठाला आणि भरीव स्वरूपात समाजामध्ये फिरून शिक्षणाचं, त्यांच्या समाज उद्धाराचं कार्य केल्यामुळं प्रत्येक महंताची आणि त्या समाजाची एक मायलेकरासारखी नाळ जुडलेली असते. राजू, ते महंत म्हणजे आई वडिलासारखे असतात आपल्याला आणि आपण त्यांच्या लेक लेकी सारखे असतो. महंत गेले, शास्त्री गेले म्हणजे आपले मायबाप गेले असा त्याचा अर्थ आहे. आणि खरं सांगू तुम्हाला,
बाप आई गेल्यानंतर दोघं गेल्यानंतर मुलगा आणि मुलगी जर असेल तर त्यामध्ये मुलापेक्षा मुलीला जास्त दुःख होतं. माय गेल्यानंतर मुलापेक्षा जास्त दुःख होतं. आपल्याकडं जरी मुलीला कमी समजलं असलं तरी आई वडिलाशी जोडल्या गेलेली अटॅच झालेली अंतःकरणाने मुलगी असते माझी. का? आई नाही तर वडील वारल्यानंतर त्यांना स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळण्याचं काम मुलगा करीत असतो. किती दूरवरची मुलगी असली तरी ती रडत पडत आपटत झपटत येते आणि आईच्या वडिलाच्या गळ्यात गळा टाकून ती रडते. आणि ज्यावेळेस खांदेकरी त्या आईला चौघजण खांद्यावरती घेतात त्यावेळेस डाव्या हाताने ती आपल्या डोळ्यातले अश्रू ढाळलेले पुसत असते आणि उजव्या हाताने ती आपल्या आईला वारा घालीत असते. तर मुलगा जाळण्यासाठी असतो आणि मुलगी वारा घालण्यासाठी असते. सगळ्यात जास्त मुलगी का रडते? आज माझी आई गेली म्हणजे आज माझं माहेर संपलं. माझ्या माहेराला मूठ माती द्यायलाच मी आले. आईनंतर भाऊ भाऊजाया माहेरामध्ये उठाठेव करतेत का नाही आणि बोलवतेत का नाही नागपंचमी दीपावळीला याची काही गॅरंटी नसते. म्हणून आई गेल्यानंतर सगळ्यात जास्त पीड अंतःकरणाला कुणाच्या पुढत असेल तर तो लेकीच्या पुढं तो राजा हो. तसे माझे शास्त्रीजी गेले आणि मी मगासपासून पाहतोय तुम्हा पुरुष वर्गापेक्षा ज्या शास्त्रीजीला माझ्या माता माऊलीने आई म्हणलं ह्या ज्या सगळ्या लेकी आहेत त्यांच्या अंतःकरणाला तुमच्यापेक्षा जास्त पाझर आहे आणि पिळ आहे. हो, त्यांच्या नुसत्या नाव काढण्याने समाज मनामध्ये त्यांच्या आचार विचाराच्या प्रतिमेने आजही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि रक्ताचं नात्यापेक्षा संप्रदायामध्ये विद्येच्या नात्याला महत्व असतं. विठाला गुरु घराणा जो आपला म्हणतो आपण मार्गदर्शक जे असतात हा विद्यावंश असतो. आणि म्हणून गुरुच्या माध्यमातून जोडल्या गेलेले जे शिष्य जे अनुयायी असतात त्यांच्या हृदयावरती मोठा आघात होतो. न भरून निघणारीच ती हानी असते. पण आपल्याला सावरल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून पाहता पाहता 2 महिने शास्त्रीला झालेत. 2 महिन्याची काय गोष्ट, 2 महिने झालेत तरी आपल्या डोळ्याला पाणी येतं, आपले डोळे पाणावतात. माझ्या ज्ञानोबरायला जाऊन 725 वर्षे झाली तरी प्रत्येक वर्षी संजीवन समाधी सोहळ्याला निळा म्हणी जानोनी संत येती धावत प्रतिवर्षी न बोलावता त्या ठिकाणी येतात. संप्रदायामध्ये बोलावण्याची वाट पाहायची नसते. नारायणगडाच्या शुद्ध एकादशीच्या वारीला, नारायण बाबाच्या पुण्यतिथीला, त्याच्यानंतर दिंडीच्या प्रस्थानला मला कुणाचाच फोन आला नाही. बसणं तसाच गडावर एखादा कार्यक्रम निगमन महाराज तिथं मला कुणाचाच फोन आला नाही. बसणं घरी. अरे त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला बोलावण्याची वाट पाहणं न पाचारिता जावे. बोलावण्याची अपेक्षा नाही. संत चरणी भावेरी घावया म्हणून आपले आत्मउद्धाराची पीठा आहेत. त्यामुळे तिथं निमंत्रणाची वाट माणसाने पाहूच नये. न बोलावता अशा कार्यक्रमाला संपन्न व्हावं. विठाला 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 पंढरीनाथ भगवान की आलेत का बाबा?
धाकटी पंढरी नारायणगडाचे विद्यमान महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबा यांचं आगमन होत आहे.